काल ठाण्यामधील काही युवक, जितेंद्र आव्हाड साहेबांचे जवळचे काही युवक हे अजित पवार साहेबांच्या गटामध्ये गेले आणि त्याच्यामध्ये जाताना अजितदादांनी एक भाषण केलं की जितेंद्र आव्हाडांमुळे ठाण्यामधली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खाली होते आणि काही सल्ले दिले त्यांनी की त्यांनी वर्तणुकीत सुधारणा केली पाहिजे. तर मी त्यांच्या पहिल्या मुद्द्याशी सहमत नाही आणि दुसऱ्या मुद्द्याशी सहमत आहे की त्यांच्यामुळं पक्ष खाली झाला तर मुळीच नाही. वारंवार हे सगळे सांगण्यात येतं माध्यमांमध्ये की निरंजन डावखरे बोला, गणेश नाईक साहेब बोला, हे प्रताप सरनाईक साहेब बोला, हे काही जितेंद्र आव्हाडांमुळे सोडून गेले. तर तशी परिस्थिती नाही आहे ती. कारण की प्रताप सरनाईक जेव्हा पक्ष सोडला त्यावेळी त्यांना विरोधी म्हणजे गटनेते बनायचे होते महानगरपालिकेमध्ये, पण तो पक्ष नेतृत्वाने त्यावेळी हनुमंत जगदाळे साहेबांना गटनेते बनवायला सांगितलं. आता त्याची पार्श्वभूमी मागची मी सांगत नाही, त्यामुळे प्रताप सरनाईक साहेब गेले, सोडून गेले. राहिला प्रश्न निरंजन डावखरे, तर वसंत डावखरे साहेब सभापती होते, उपसभापती. त्यावेळी आजारी असताना त्यांना लक्षात आलं की आपल्या मुलाचं भविष्य जर करायचं असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही. कारण की त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सत्तेत न येण्याची चिन्ह दिसत होती. त्यामुळे फडणवीस साहेबांना त्यांनी विनंती केली ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणि मग ते गेले डावखरे साहेब. ते काय जितेंद्र आव्हाडांमुळे गेले नाहीत, त्यांनी फक्त जाताना काहीतरी कुणावरती तरी बोलावं म्हणून बोलून गेले. गणेश नाईक साहेबांचं राजकारण तुम्हाला माहिती आहे, ते नवी मुंबईमधले अनभिक्त राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांचं काही कुणावरती त्यांच्यासाठी कुणाचं ऑब्लिगेशन असेल तर बिलकुल नाही. परंतु काल आव्हाड साहेबांच्या जवळची जी लोकं गेली आणि अजितदादांनी सांगितलं की वर्तणुकीत सुधारणा केली पाहिजे. काही लोकांनी सांगितलं, हेमंत वाणीसारख्या तीनपाट माणसांनी सांगितलं वर्तणुकीत सुधारणा केली पाहिजे. मला अजितदादांचं हे म्हणणं पडतं की वर्तणुकीत सुधारणा आव्हाड साहेबांनी केली पाहिजे. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मन आहे की पायातली चप्पल पायात ठेवायची असते, डोक्यावर घ्यायची नसते. पण आव्हाड साहेबांचं नेहमी ते दुर्लक्ष होतं त्या की एखादा साधारण पीएला किती उंची द्यावी ते साहेबांनी कधी बघितलं नाही. आम्ही काही आमदारांना बघितलं, खासदारांना बघितलं, पीएला कुठल्या लेवलपर्यंत ठेवतात ते बघितलेलं आहे आम्ही. म्हणजे सांगायचं झालं तर आव्हाड साहेब स्वतः चप्पल घालताना, बूट शूज घालताना, क्लार्क म्हणून एक ब्रँड आहे त्याचे 6,500-7 हजारचे शूज आहेत. मी स्वतः गेलो त्यांच्याबरोबर शॉपिंगला. 6.5 नंबरचा शूज आहे त्यांचा, ते घेतात ब्राऊन कलरचे. आणि अभिजित पवार 1 लाख रुपयाचे बॅलीचे शूज घालतो, बर्बेरीचा शर्ट घालतो, फॅरेगॉमाचा बेल्ट घालतो. हे कुणी सांगितलं? हे बघितलं नजीब मुल्ला यांनी एकदा बघितलं आणि अरे साहब हे देखो क्या पहन रहा है. म्हणजे अशा पद्धतीचं अभिजितला साहेबांनी, म्हणजे सिगरेटचे वांदे असणारा अभिजित आव्हाड साहेबांनी त्याला कुठे नेऊन ठेवलं. प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब फार ताकद देतात. डायनिंग टेबलवरती बसवणार, बाजूला जेवायला घालणार. अजितदादांबरोबर आम्ही पण राहिलो आहे. डायनिंगवरती बसल्यानंतर जेवल्यानंतर तोंडाचा आवाज आला तर काय पद्धतीच्या वर्तणूक असते आम्ही स्वतः अनुभवलेली आहे. म्हणजे त्यामुळे आम्ही काही जास्त दादांच्या विषयी बोलत नाही आम्ही. पण हे जे काही साहेब तुमची जी सवय आहे ना की एखाद्या कार्यकर्त्याला फार मोठं करायचं, कार्यकर्ता म्हणजे पीए, तर ती सवय साहेब तुम्ही कृपया बघा की इतर आमदार असतात, इतर खासदार असतात, ज्या पद्धतीने ते कार्यकर्त्यांची सुसंवाद होतात. तुम्ही निवडून येता 1 लाख, आता हे सगळं वातावरण एवढं असताना 1 लाख मताने निवडून आला तुम्ही. RSSच्या लोकांनी पण मतदान केलं तुम्हाला. का? तर तुमची वर्तणूक आणि विकास कामं चांगली आहेत म्हणून तुम्हाला निवडून दिलेलं आहे. हे जे गेलेत ना तुमच्या आजूबाजूची माणसं, हे असंतुष्ट आत्मा आहेत. त्यांना ना तुम्ही भरपूर दिलं, फार मोठ्या मनाने दिलं आव्हाडसाहेब. तुम्ही आमच्यासारख्यानं दिलं तर काही नसताना. मग जेव्हा पोटाचा आकार वाढतो ना तेव्हा ती गोष्ट सगळी फार मोठ्या अपेक्षा होतात, त्यावेळी इकडे तिकडे जातात. अभिजित बोलला की विकास कामासाठी गेलं, विकास कामासाठी नाही गेला. अजितदादांची एक सवय आहे की हातामध्ये 5-25 लाखाचं त्यांचं घड्याळ असतं. चांगल्या घड्याळाचा शौक आहे त्यांना, दादांना, आम्हाला माहिती आहे आणि असलं पाहिजे, त्याबद्दल आहे. पण दादा तुम्हाला मी आवर्जून सांगतो, तुम्ही काल ज्याला प्रवेश दिला ना त्याला 1 कोटीचं घड्याळ लागेल तुमच्याकडे तुमच्या सोबत राहून. कारण की त्याची सवय आहे ती, म्हणजे बोलतात ना राक्षसी भूक आहे त्याची, राक्षसी भूक. ह्या साहेबांच्या म्हणजे त्या पाचपाकडीच्या ऑफिसच्या बाहेर काही गोष्टीचे वांदे असणारा अभिजित आम्ही बघितलेलं आहे. आणि अभिजितला ज्या पद्धतीने आव्हाड साहेबांनी एका लहान भावासारखं प्रेम दिलं, त्यांच्या वाढदिवसाला एखाद्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ काढणं, ट्विट करणं, त्याच्याबद्दल भरभरून बोलणं, ह्याच्यामुळे कुठे कामासाठी बोलून देणं की माझा मुलगा आहे त्याला काम दे म्हणून, हे सगळं आव्हाड साहेबांनी केलं आणि बरोबरीने बसवलं. हे आव्हाड साहेबांचं कदाचित चुकलं असावं. बाकीचे नेते बघा तुम्ही फार दूर असतात. म्हणजे भेटायचं असलं तरी फोन उचलत नाही लवकर, पीए उचलणार किंवा त्यांचा डायव्हर्ट होणार कॉल, ती पद्धत असते. पण साहेबांचा एक रिंग गेली की फोन उचलला जातो आणि कदाचित लोकांना वाटतं दुर्लक्ष होतं, पण ते मोबाईलमध्ये बघतात ते
जगात काय चाललंय, देशात काय चाललंय हे बघत असतात बातम्या. साहेब तुम्ही खरोखर सवय बदला. आमच्याकडं तुम्हाला मी म्हण सांगितली, पायातली चप्पल पायात ठेवायची, ही म्हण तुम्ही अंगी बाळगा, एवढीच आमची विनंती आहे साहेब. तुमच्यामुळे कोण पक्ष सोडून गेला नाही, तुमच्यामुळे पक्ष सोडून जाण्याची संख्या नाही, तुमच्यामुळं कार्यकर्ते फार मोठे झालेत. आणि हे खाजगीमध्ये काय म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात त्याचं मूल्यमापन केलं तरी कोणी सांगेल. ज्यांची पात्रता नसताना तुम्ही तुमच्या घरापर्यंत अगदी डायनिंगवरती म्हणजे ताटातला घास देणारा जितेंद्र आव्हाड आहेत. तर ही सवय साहेब तुम्ही बदला. कोण कसं असतं की या वयामध्ये म्हणजे बाप म्हातारा झाला की सोडून जातात, ते एक म्हण आहे, तशा पद्धतीने आहे की तुमचं आता राजकीय काही आपल्याला अधिकची भूक आहे, ती भूक भागवण्यासाठी लोक सोडून चाललेली आहेत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळायला असं बोलू नये अभिजित वगैरे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत अभिजित, आम्हाला जे कोण गेले तर आम्हाला त्याची घेणं नाही. पण आव्हाड साहेबांमुळे पक्ष फुटतोय किंवा पक्ष ठाण्यामधला कमी होतो असं नाही आहे. आव्हाड साहेबांनी ताकद दिलेली आहे कार्यकर्त्यांना, मुंबईतल्या कार्यकर्त्यांना पण ताकद दिली. खाजगीत विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.